जय जिजाऊ जय शिवराय. देवाभाऊ, शेतकरी संकटात आहे तरी तुम्हाला कसं ध्यानात येईना. तुम्ही एक विषय लक्षात घ्या की आज टोटल जेवढ्या नद्या येतात तेवढ्यानी सगळं रुद्र धिंगाणा लावलाय. कुणाचे घरं दारं जनावरं सगळं वाहून गेलंय तरी तुम्ही वाला दुष्काळ जाहीर का करीनात? करा ना. अजित दादा, एकनाथ भाऊ, अरे हे तुम्ही कुठे आहेत? नुसतं पाहणी करू नका, आता वाला दुष्काळ जाहीर करा. अजून पार काटा निघल्यावरच जाहीर करायचे का तुम्हाला वाला दुष्काळ? विचार करा ह्या गोष्टीचा. ह्याच्यात काय जातीचं जात नाही, काय नाही, काही संबंध नाही. शेतकरी संकटात आलाय. हे शेतकरी तुम्हाला 12 महिने अन्न पुरविणार शेतकरी. आज त्याच्या वेळ आली, तुम्ही बघा, वाकून सुद्धा बघा ना त्यांना. अरे दुष्काळ जाहीर करा ना, काय अडचण आहे? हे शेतकरीचे मुलं हे विसरणार नाहीत. सरकारला येणाऱ्या काळात आम्ही दाखवून देऊ, हे ध्यानात ठेवा. तुम्ही जर वाला दुष्काळ जाहीरच करीत नाहीत, ह्याच्यात काय कुठला समाज नाही शेतकऱ्यात सांगा. तुमचं पोट पाणी सगळं आमच्या जीवावर आहे ना. तुम्ही थोडं समजून घ्या या विषयाला. आता पार नद्या 2-2 किलोमीटर इकडं 2 किलोमीटर तिकडं पांगल्यात तरी तुम्हाला वाला दुष्काळ जाहीर करायचा नाही. दुष्काळ जर नाही जाहीर केला तर आम्ही भविष्यात येणाऱ्या काळात तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ. देवाभाऊ, अजितदादा आणि एकनाथराव, तुमची जागा तुम्हाला दाखवून दिली जाईल. जय जिजाऊ जय शिवराय.